स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। दादा नमस्कार। हो नमस्कार। काय म्हणते इथं लोकसभेचं वारं कोणाचं आहे? वारीत रणजित दादाच आहे जास्त। बर का रणजित दादा वारं काय? समोरून मोहिते पाटील तुतारीकडनं उभे आहेत की तिथे तुतारी कुठं असले ना तरी शेवटी दादांनी इकडे विकास केलाय आणि विकास असा केलाय की जे रेल्वेचा प्रश्न होता ते दादांनी सॉल्व्ह केला। पाणी त्यांनी नेरात येतो धरणाचं पाणी ते दादांनीच आणून दिलंय। तर रस्त्याची कामं त्यांनीच केली ती। तर प्रत्येक गावात त्यांनी 10 लाखाची कामं दिली ती। असा धाडचा जर खासदार आपल्याला जिंदगीत आम्ही पहिल्यांदाच बघितलाय। तुमच्या गावात काय केलं दादांनी? माझ्या गावात सभा मंडप दिलाय, हायमाईस लाईट दिली आहेत, 10 लाखाचं सभा मंडप दिले आणि हायमाईस लाईट 5 दिलेत आम्हाला जास्त दिले। बर त्यामुळे परत दादांना तुम्ही निवडून देणार? 100% देणार। कारण आजपर्यंत माझ्या जीवनात मी खासदार बघितलाय की असा खासदार मी कुठंच बघितला नव्हता की एवढं काम करणार। आणि एकतर 2.5 वर्षाच्या काळात त्यांनी 2.5 वर्ष तर कोरोनातच गेली, राहिलं 2.5 वर्ष त्यांनी ती कामं करून दावलेत। आणि केंद्रात 100% मोदी येतील आणि आमच्या तालुक्यात चांगल्या प्रकारचं आम्ही लीड देणार आहे। 1 लाखाची 100% लीड आम्ही देणार आहे आणि आमच्या गावाचा त्यात याचा वाटा असणार आहे। धन्यवाद दादा नमस्कार। लोकसभेची निवडणूक लागल्या, काय वाटते तुम्हाला काय होईल? रणजित दादा येते। समोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत, तरी रणजित दादा येते रणजित दादा येते। का? काम केलेत वाटतो, शेतकऱ्यांना पैसे चालवायचं, रेशनिंग वाटा आहे, रोडची काम आहे, कामं चांगले आहे। बरं धन्यवाद दादा नमस्कार। नमस्कार। लोकसभेची निवडणूक लागली आहे, हो हो। उमेदवार कोण आहे माहिती का? उमेदवार आहेत की माहिती? कोण आहेत? फलटणचे रणजित निंबाळकर, अकलूजचे धैर्यसिंग पाटील। काय होईल तुमच्या गावात? आमच्या गावात तुतारीच वाजल मला तर वाटतंय। काय तुतारीच वाजेल? हो हो। का? कारण ते कामच आहे ते। आपले रामराजे साहेब यांनी तालुक्याचा विकास केलेला आहे, पहिल्यापासून जनता त्यांच्या पाठीमाग आहे, त्याच्यामुळे। दादा नमस्ते। नमस्ते। लोकसभेची निवडणूक लागली आहे, कोण उमेदवार माहितीये का? माहिती आहे की? तर कोण कोण आहे? खासदार रणजित नाईक निंबाळकर। पुढचं काय माहित नाही बघा, पुढे दादाच येणार, त्यामुळे पुढच्याचा विषयच नाही। दादाच येणार? दादाच येणार। तर त्यांच्या समोर पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडनं धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत। हो माहिती आहे की। मुळातच काय माहिती आहे का, ह्याच्या अगोदर विजय दादा सुद्धा होते, स्वतः शरद पवार सुद्धा होते, दोघंही आमच्यात गावाकडे कधी फिराकले नाही, त्यामुळे रणजित दादा तालुक्याचा माणूस आहे, तेच निवडून येणार। बर धन्यवाद नमस्कार। लोकसभेची निवडणूक लागली आहे, हा माहिती आहे की? काय होईल? अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील निवडून येतील। का? दादा नमस्कार। नमस्कार। काय वाटतंय लोकसभेला वार कोणाचं आहे? वार रणजित दादा नाईक निंबाळकर। का रणजिताचं वार काय? समोर पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडनं धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत। धैर्यशील मोहिते पाटील जरी असलं तरी जो विकास झालाय आपल्या 2-3 वर्षातच विकास झालाय चांगला। 2 वर्ष कोरोनात गेले तरी सुद्धा रणजित दादांनी म्हणजे 20-30 वर्षात जी कामं झाली नाहीत, फलटणला रेल्वे आणली, नाईक बोमवाडीच्या MIDCचा प्रश्न आहे, परत अजून पाणी निरा देवघरचं पाणी जे बारामतीला गेलं होतं, तसं शरद पवार पण खासदार झालं होतं माढा मतदारसंघाचं, पण त्यांनी म्हणजे फिरकले सुद्धा नाहीत त्यांच्या कार्यकाळात। तुमच्या गावासाठी दादांनी काय केलं? दादांनी आमच्या गावासाठी जलजीवन मिशन आहे, परत ST स्टँड आहेत, 2-3 हायमास्ट टीव्ही आले आहेत। बर परत दादा येतील असं तुम्हाला वाटतं? 100%। फलटण मधून तर अगदी चांगलं भरपूर लोकांचं म्हणणं आहे की रणजित दादाच खासदार झाले पाहिजे। बर बर धन्यवाद दादा नमस्ते। नमस्कार। लोकसभेची निवडणूक लागली आहे, हा माहिती। फलटणच्या रणजित दादांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत पवार साहेबांच्या तुतारीकडनं, काय होईल? आता आम्हाला कोण तुतारीकडून उभा आहे किंवा कोण BJP कडून उभा आहे ही महत्वाचं नाही। जरी आमच्या तालुक्यातला उमेदवार जरी असला तरी आमच्या तालुक्यातल्या उमेदवाराला आमचा विरोध नाही, पण आमचा विरोध BJPला आहे। कारण शेतकऱ्याची GST इतकी वाढ केलेली, 1 लाख रुपयाचं पिक्चर जर घेतलं साधारणतः तर 18% GST जातो, 18% GST जातो। केंद्र सरकार PM किसान योजना देते, ती शेतकऱ्याला किती 12,000 रुपये साधारणतः मिळते, 12,000 रुपये, तर 6,000 रुपये आमचं कुठे जाते। आणि पेस्टिसाइडवर GST, सगळ्या ट्रॅक्टर जर तुम्ही नवीन घ्यायला गेला तर साधारणतः एका शेतकऱ्याला ट्रॅक्टर खाली GST साधारणतः 1 लाख रुपये GST जातो।
तुमचं मत आहे वरच्या केंद्रीय धोरणामुळे भाजपला मत देणार नाही. हा, वरच्या केंद्रीय धोरणामुळं शेतीमालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला नाही. ऊसाची आता अशी परिस्थिती, ऊस आपल्याकडे भरपूर आहे, त्याला निर्यातीला वाव आहे साखरेला. पण हे सरकार काय करते, खाव गिरायकाचं बघते, शेतकऱ्याचा कुठेच इथं या सरकारमध्ये हे झालेलं नाही. फलटणचा उमेदवार असतो तुम्हाला काय फरक पडणार का नाही? फलटणचा असला म्हणून आम्ही विरोध करत नाही किंवा फलटणचा आहे म्हणून मी मत देणार नाही. आमचं धोरण काय आहे, आमच्या शेतीला जी बाजारभाव मिळाला नाही, आम्हाला उमेदवाराला कुठलाच विरोध नाही. आमचा बीजेपीला विरोध आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.